शिक्षक उमेदवारांना माझं सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मला माहीतच आहे की आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्याविषयी सध्या जो काही महत्वाचा विषय आहे तो विषय म्हणजे निवड यादी केव्हा येणार आहे. तर निवड यादी येण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. कारण 2 दिवसाच्या अगोदरच कोल्हापूरच्या कोर्टामध्ये जी केस दाखल झाली होती त्या केसचा जो काही समजा जवळपास असं म्हणू जो निकाल आहे किंवा पुढची तारीख आहे ती ऑक्टोबर महिन्यात दिलेली आहे. तत्पूर्वी ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे. म्हणजेच आता जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून जो सगळ्यात महत्वाचा विषय होता तो म्हणजे निवड यादी. आणि निवड यादीची जी प्रोसेस आहे ती कोर्टाने त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा स्टे वगैरे दिलेला नाही. ती प्रोसेस आता कंटिन्यू सध्या स्थितीत जशी आहे तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे तुमची निवड यादी लवकरच आता येणार आहे. तर आपला जो विषय आहे आपण रोज एक जिल्हा परिषद घेतो आणि त्या जिल्हा परिषद मध्ये प्रवर्गानुसार विषयानुसार समांतर आरक्षणानुसार काय कट ऑफ येणार आहे ते आपण पाहतोय. बघा, हा कट ऑफ काढण्यासाठी आपण गणितामध्ये जे काही एसडी आहे, मीन आहे, त्याच्यानंतर झेड स्कोर टेबल आहे, हा गणितीय फॉर्म्युला याच्यामध्ये आपण वापरतो. आणि हा फॉर्म्युला वापरून आपण संबंधित जिल्ह्याचा कट ऑफ काढतो. मित्र लक्षात घ्या, हा अंदाजे कट ऑफ असतोय. त्यामुळे काय असते की जेव्हा आपण एखादी कुठली गोष्ट अंदाजे सांगतोय तेव्हा ती तेवढीच असेल असं नाहीये. ती कमी येऊ शकते, त्याच्यापेक्षा थोडीफार वाढ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे मी बरेचदा हे सांगतोय माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला अंतिम विश्वास हा पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. हा एक कुठला तरी आपण एक जिल्हा घेतो, त्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून मागचा जो काही शिक्षक भरती 2017-2022चा आपण त्याच्यामध्ये जो काही डेटा आहे त्याचा विचार करतो आणि तो जो टेटचा कट ऑफ आहे तो सांगण्याचा आपण इथं प्रयत्न करतो आहोत. दुसरं महत्वाचं याच्यामध्ये एक आहे की हा जो कट ऑफ आहे या अगोदर सुद्धा आपण अंदाजे जागा घेतल्या होत्या. तेव्हा तेव्हा आपण तो जो टेटचा कट ऑफ आहे तो सांगितलेला आहे. परंतु आता काय झालं माहिती आहे का की पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या आहेत. त्यामुळे आपलं ऍप ज्या गटाचा आपण कट ऑफ काढतो त्या गटाची शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या ज्या पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीनुसार तिथं नमूद करते. त्यामुळे हा जो कट ऑफ आहे याच्यामध्ये थोडासा शिक्षक भरती 2025 सोबत हा तर्कसंगत येण्याची मला शक्यता वाटते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपलं जे ऍप आहे ते ऍप मी आता इथं शेअर करतो आणि या ऍप नुसार आज आपल्याला मी अगोदरच स्पष्ट करतोय की जो जिल्हा आपण घेतलेला आहे तो धुळे जिल्हा घेतलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षकांची जी काही रिक्त पदांची संख्या आहे पवित्र पोर्टलवर आलेली ती एक बऱ्यापैकी संख्या आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा कट ऑफ काय राहणार आहे ते आपण बघू. बघा, हे जे ऍप आहे या ऍप मध्ये सुरुवातीला आपल्याला इथं जिल्हा परिषदची शाळा निवडायची आहे. जिल्हा परिषदची शाळा निवडल्यानंतर या ड्रॉप डाऊन मधून आपण धुळे जिल्हा घेतोय. म्हणजे आज आपण धुळे जिल्हा परिषद साठी काय कट ऑफ येणार आहे गटानुसार विषयानुसार त्यावर आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर मराठी माध्यम घेतलं, 1 ते 5चा गट घेतला आणि सर्व विषय त्याच्यासाठी येतात आणि निवडलेला गट व विषयाची अचूक पदे 210 आलेली आहेत. आणि यांनी इथं स्पष्टीकरण सुद्धा दिलं, जाहिरातीनुसार संपूर्ण तपशील
210 मराठी माध्यम. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाच्या जागा आहेत, त्यामुळे प्रवर्ग बदलला की कट ऑफ बदल. प्रवर्ग घेतला आपण, समांतर आरक्षण जर घेतलं तरीही कट ऑफ त्याच्यामधला बदलतो. असं हा जो ऍप आहे तो ऍप नुसार ते कार्य केल्या जाते. आणि होऊ शकते की हा जो कट ऑफ आहे काही शिक्षक उमेदवारांना तो पटणारा सुद्धा नसेल, परंतु शेवटी कसं आहे की मतमतांतर असतात. माझं मत आणि तुमचं मत हे वेगळं असू शकते. तुमची कट ऑफ काढण्याची पद्धत वेगळी असेल, माझी कट ऑफ काढण्याची पद्धत वेगळी असेल. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कट ऑफ जेव्हा आपण काढतो तेव्हा हा अंदाजे कट ऑफ काढला जातो. अंतिम विश्वास तुम्हाला पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. बघा, आपण खुल्ला प्रवर्ग घेतोय. तुमचा प्रवर्ग व आरक्षण आपल्याला इथं घ्यायचं आहे. आपण ओपन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारण याच्या जागा इथं आलेल्या आहेत. 28 जागा आहेत पुणे जिल्हा परिषद मध्ये. मग आता खुल्ला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॉम्पिटिशन. ओपन कॉम्पिटिशन म्हणजे सर्व प्रवर्गाचे जे काही शिक्षक उमेदवार बंधू जे मला आदरणीय आहेत ते याच्यामध्ये येतात. आणि त्यांचा सर्व प्रवर्गांचे जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी याच्यामध्ये येतात. तर हा जो कट ऑफ आहे हा ओपन कॉम्पिटिशनचा आहे. तर खुल्ला प्रवर्ग आहे सर्वसाधारण. आणि काय कट ऑफ येतो 1 ते 5च्या गटाचा ते आता आपल्याला तपासायचं आहे. त्याची रेंज इथे येणार आहे. कट ऑफची रेंज काय येते ते आपण बघूया. बघा, 1ली ते 5वी प्राथमिक आहे, सर्व विषय आहेत, ओपन आहे आणि सर्वसाधारण आहे. आणि या प्रवर्गाची पदे 28 आहेत. त्यामुळे अपेक्षित कट ऑफ 140 ते 144 दाखवते धुळे जिल्हा परिषद साठी. पुढे आपल्याला आता आपण याच्यामधला महिला समांतर आरक्षण घेणार आहे. आपण खुल्या प्रवर्गासाठी धुळे जिल्हा परिषद महिला 30% आणि यांच्या वाट्याला 24 जागा येतात. त्यामुळे यांचा काय कट ऑफ येतो तो आता आपल्याला इथं चेक करायचा आहे. त्या कट ऑफची रेंज आपल्याला मिळणार आहे 135 ते 139 दाखवते आहे. बघा, जिल्हा परिषद धुळे, त्याच्यानंतर 1 ते 5 हा गट घेतलेला आहे आपण. मराठी माध्यम आहे, खुल्ला प्रवर्ग आहे आणि समांतर आरक्षण महिला भगिनी आहेत 30%. त्या प्रवर्गाची जागे 24 आहेत आणि त्यांचा कट ऑफ 135 ते 139 येतोय मित्र. त्यानंतर पुढला आपल्याला प्रवर्ग घ्यायचा आहे. इथं मी प्रवर्ग चेंज करतो. खुल्या प्रवर्ग ऐवजी आता आपण ईडब्ल्यूएस घेऊ आणि ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारण ज्या जागा आहेत त्या 7 जागा इथं आलेल्या आहेत. त्यामुळे या 7 जागांचा कट ऑफ आपण बघू. पुणे जिल्हा परिषदसाठी त्याची काय रेंज येते. मित्र, जेव्हा जागांची संख्या कमी असते तेव्हा कट ऑफ थोडा हाय जाते, हे तुम्हालाही मान्य आहे. आणि ते जे आहे, जर कमी जागांची संख्या असेल तर कट ऑफ हाय जातो, जास्त जागांची संख्या असेल तर कट ऑफ हा कमी येतोय. तर अपेक्षित कट ऑफची जी काही रेंज आहे ती तपासायची आपल्याला. काय येते ते बघू आपण. तर रिझल्ट आला. जिल्हा परिषद शाळा झटपी धुळे आहे 1 ते 5 आणि ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारणचा जो कट ऑफ येते तो 141 ते 145 दाखवते आहे सर्वसाधारण. त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांना 30% आरक्षण आहे त्यांच्या सीट्स बघू आपण. 6 सीट्स त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि 6 सीट्स म्हणजे रिक्त पदांची जागा आहे ती. तर त्यांच्या कट ऑफची रेंज आपल्याला तपासायची आहे. काय येईल ते बघू आपण. 136 ते 140 दाखवते. पुढं आपल्याला कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे. कुठला प्रवर्ग आहे, ओबीसी प्रवर्ग आहे. आणि ओबीसी प्रवर्ग सर्वसाधारण 14 जागा इथं दिसतात. रिक्त पदांची संख्या 14 आहे. आणि यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येतोय तो बघू आपण. 141 ते 145 दाखवते आहे. त्यानंतर आता आपल्याला
महिला समांतर आरक्षण 30% आहे. यांच्यासाठी 12 इथं रिक्त पदांची संख्या दाखवते आहे आणि यांची जी अपेक्षित कट ऑफची रेंज आहे ती आपल्याला आता बघायची आहे. 136 ते 140 दाखवते. पुढं आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. SC BC प्रवर्गातले बांधव आहेत आपले, त्यांचं सर्वसाधारणसाठी 7 रिक्त पदांची संख्या दाखवते आहे. जिल्हा परिषद धुळे आणि त्यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येते तो बघू आपण. 140 ते 144 दाखवते आहे जिल्हा परिषद धुळेसाठी, 1 ते 5 साठी. आता यामध्येच आपल्याला 30% आरक्षणानुसार 6 जागा आलेल्या आहेत. जागांमध्ये फारसा फरक पडत नाही, त्यामुळे कट ऑफ मध्येही फारसा फरक दिसत नाही. आता कट ऑफ रेंज घेऊ आपण. 135 ते 139 ही याची कट ऑफ रेंज दाखवते आहे. कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला? अनुसूचित जाती. सर्वसाधारणच्या जागा 10 आहेत, तर या 10 सीटचा धुळे जिल्हा परिषद मध्ये काय कट ऑफ राहणार आहे तो आपण इथं तपासू. 137 ते 141 ही कट ऑफची रेंज दाखवते आहे. सर्वसाधारण, SC प्रवर्ग आणि जिल्हा परिषद धुळे गट आहे 1 ते 5 मराठी माध्यम. त्याच्यामध्ये महिला भगिनी SC प्रवर्गामध्ये 8 सीट्स दाखवते आहे आणि यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 132 ते 136 हा त्यांचा अपेक्षित कट ऑफ दाखवते. जिल्हा परिषद धुळे 1 ते 5 मराठी माध्यम आणि महिला भगिनी आहेत 30% रिझर्वेशन नुसार. पुढचा प्रवर्ग घेऊ आपण. SC प्रवर्गानंतर ST प्रवर्गाच्या ज्या जागा आहेत सर्वसाधारण या 33 जागा आहेत इथं ST प्रवर्गासाठी आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला आता तपासायचा आहे. 118 ते 122 दाखवते. बघा जागांची जी संख्या आहे, रिक्त पदांची संख्या 33 दाखवते. प्रवर्ग आहे ST प्रवर्ग आपण घेतलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर 1 ते 5 चा गट मराठी माध्यम आणि ST प्रवर्गासाठी 33 जागा आलेल्या आहेत, त्यामुळे कट ऑफची रेंज 118 ते 122 दाखवते. त्यानंतर आता आपल्याला ज्या आहेत त्या महिला भगिनी 30% ST प्रवर्गामध्ये त्यांच्या वाट्याला 28 जागा आलेल्या आहेत रिक्त पदांची संख्या आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय दाखवते ते बघूया आपण. बघा इथं रिझल्ट येतोय 1 ते 5 सर्व विषयासाठी ST प्रवर्ग महिला भगिनी प्रवर्गाचे जे काही पद आहेत ते 28 आहेत आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ 113 ते 117 येतो. त्यानंतर कुठला प्रवर्ग आपण घेऊ, त्या प्रवर्गाच्या जागा सुद्धा आपल्या शिक्षक उमेदवारांना इथं समजतात. NTC आहे. NTC मध्ये सर्वसाधारणच्या जागा 3 आहेत आणि या 3 जागेचा अपेक्षित कट ऑफ काय येतो ते बघायला पाहिजे आपण. धुळे जिल्हा परिषद मध्ये गट 1 ते 5 आहे. 144 ते 148 दाखवते. कारण काय तर रिक्त पदांची संख्या 3च आहे. NTC सर्वसाधारण. त्यानंतर महिला भगिनी 30% 2 जागा आलेल्या आहेत आणि अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. शेवटी हा अंदाज आहे मित्र, मला अंतिम विश्वास पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे ही मी इथं आवर्जून नमूद करतोय.
139 ते 143, 1 ते 5 NTC महिला भगिनी आहेत, त्यांच्या वाट्याला 2 पदं येतात आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ 139 ते 143 दाखवते आहे. त्यानंतरचा प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे आपल्या प्रवर्ग म्हणजे कॅटेगरीच्या यादीमधनं, तो येते NTD आणि NTD साठी सर्वसाधारण 1 जागा आलेली आहे आणि या 1 जागेचा कट ऑफ काय येतो धुळे जिल्हा परिषद मध्ये ते आता आपल्याला बघायचं आहे. अपेक्षित कट ऑफ काय येईल ते आपण बघू. बघा, जिल्हा परिषद धुळे 1 ते 5 गट आहे, मराठी माध्यम आहे, NTD आहे, सर्वसाधारण 143 ते 147, कारण जागा एकच आहे. या सर्व जागा विना मुलाखत आहेत, कारण जिल्हा परिषदच्या आहेत. आता आपल्याला NTD मध्ये महिला भगिनीसाठी सुद्धा एकच जागा आलेली आहे, तर त्यांचा जो कट ऑफ आहे तो काय येतो तो बघू आपण. जिल्हा परिषद धुळे 1 ते 5 NTD महिला भगिनी आहेत, 143 ते 147 त्यांचा कट ऑफ येते, कारण रिक्त पदांची संख्या 1 आहे. पुढं आपल्याला पुढचा प्रवर्ग घ्यायचा आहे. NTD नंतर NTB प्रवर्ग आहे आणि NTB मध्ये सर्वसाधारणच्या जागा 2 आहेत. जिल्हा परिषद धुळे 1 ते 5 गट मराठी माध्यम. आणि आता यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येणार आहे, 142 ते 146 येतो अपेक्षित कट ऑफ. NTD सर्वसाधारण 2च पद यांच्या वाट्याला इथं दिसतात. पुढलं घ्यायचं आहे NTB मध्ये महिला भगिनी आहेत, यांच्या वाट्याला सुद्धा 2 पद आलेली आहेत, तर यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे धुळे जिल्हा परिषद मध्ये काय येतो तो बघा. अंदाजे अपेक्षित कट ऑफ जिल्हा परिषद शाळा धुळे आहे 1 ते 5, त्याच्यानंतर NTB महिला आरक्षण आहे 2 पद आहेत 137 ते 141 असा अंदाजे कट ऑफ दाखवते. पुढचा प्रवर्ग मला घ्यायचा आहे आणि पुढला प्रवर्ग आहे NTB नंतर आहे VJA. VJA प्रवर्गामध्ये सर्वसाधारणच्या जागा 2 आलेल्या आहेत धुळे जिल्हा परिषद मध्ये. आणि आता आपल्याला अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. बघा, 141 ते 145 दाखवते आहे जिल्हा परिषद धुळे 1 ते 5 VJA सर्वसाधारण आणि 2च पद आहेत, त्यामुळे कट ऑफ थोडा हाय जातो, तो 141 ते 145 दाखवते आहे. त्यानंतर VJA मध्ये जे काही महिला समांतर आरक्षण आहे ते बघायचे आपल्याला. 2 जागा आलेल्या आहेत आणि या 2 जागेचा अपेक्षित कट ऑफ रेंज काय आहे अंदाजे ते पाहतोय आपण. 136 ते 140 दाखवतो, 136 ते 140. पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे SBC प्रवर्ग आहे. SBC प्रवर्गामध्ये सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे आणि या एका जागेचा अंदाजे अपेक्षित कट ऑफ काय दाखवते ते बघू आपण. बघा, 1 ते 5 SBC सर्वसाधारण 144 ते 148 दाखवते. पुढे आपल्याला SBC प्रवर्गामध्ये महिला भगिनी घ्यायच्या आहेत, 30% आहे त्यांच्या वाट्याला धुळे जिल्हा परिषद मध्ये 1 पद आलेलं आहे आणि अपेक्षित कट ऑफ 139 ते 143 इथं दाखवते. तर अशा प्रकारे आपण 1 ते 5 चा जो काही गट आहे त्याचा अपेक्षित कट ऑफ धुळे जिल्हा परिषद मध्ये काय राहणार आहे त्याविषयी एक अंदाजे सविस्तर
चर्चा तुमच्या सोबत केलेली आहे. त्यानंतर आता मी गट बदलतो बघा. मराठी माध्यम गट घ्यायचा आहे 6 ते 8. गणित आणि विज्ञानसाठी इथं 70 पद आहेत आणि या 70 पदांचा जो काही कट ऑफ आहे काय येतो तो आपल्याला बघावा लागेल. गणित आणि विज्ञान 6 ते 8 चा गट गणित आणि विज्ञान. आता आपल्याला खुल्ला प्रवर्ग घ्यायचा आहे. सर्वसाधारण घेऊ आपण. त्यांच्यासाठी 9 जागा इथे येतात आणि या 9 जागेचा अपेक्षित कट ऑफ गणित आणि विज्ञान विषय काय येतो तो बघू आपण. 6 ते 8 चा गट आहे बघा. जिल्हा परिषद धुळे 6 ते 8 गणित व विज्ञान खुल्ला प्रवर्ग आहे. सर्वसाधारण प्रवर्गाची पदे 9 आणि अपेक्षित कट ऑफ 120 ते 124 जिल्हा परिषद धुळेमध्ये. त्यानंतर आता प्रवर्ग हाच ठेवायचा आहे. फक्त महिला समांतर आरक्षण घेतोय. 30% महिला समांतर आरक्षण घेतलं तर 8 पद गणित आणि विज्ञानचे येतात 6 ते 8 साठी. जिल्हा परिषद धुळे. जिल्हा परिषद शाळा धुळे 6 ते 8 गणित व विज्ञान. महिला 30% खुल्ला प्रवर्ग 115 ते 119 चा कट ऑफ दाखवते. पुढे आता आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी सर्वसाधारणच्या जागा 2 आहेत गणित व विज्ञानच्या. अपेक्षित कट ऑफ रेंज बघा. 6 ते 8 गणित व विज्ञान ईडब्ल्यूएस सर्वसाधारण 2 पद आहेत. 121 ते 125 गणित व विज्ञानचा कट ऑफ दाखवते. पुढला इथं आपण ईडब्ल्यूएस मध्ये महिला भगिनी घ्यायचं आहे. 30% त्यांना आहे. त्यांच्यासाठी 2 सीट्स इथं आलेले आहेत. अपेक्षित रेंज बघू आपण काय येते ते. 116 ते 120. 6 ते 8 विषय गणित व विज्ञान ईडब्ल्यूएस महिला समांतर आरक्षण 2 पद आणि अपेक्षित कट ऑफ आला 116 ते 120. पुढे आपल्याला एससीबीसी प्रवर्ग आणि सर्वसाधारणसाठी 2 जागा आलेल्या आहेत आणि अपेक्षित कट ऑफ काय दाखवते ते बघू आपण. 6 ते 8 साठी गणित व विज्ञान बघा. 6वी ते 8वी गणित व विज्ञान एससीबीसी प्रवर्ग आहे. सर्वसाधारण प्रवर्गाचे पद 2 आहेत आणि अपेक्षित कट ऑफ 120 ते 124 दाखवते आहे. पुढे यामध्ये महिला आरक्षण घेतोय 30%. पुन्हा 2 जागा आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ रेंज अंदाजे 115 ते 119 दाखवते. 6 ते 8 गणित व विज्ञान एससीबीसी महिला आरक्षण 30%. 2 पद आहेत. 115 ते 119. त्यानंतर आता आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. एससीबीसी नंतर पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे ओबीसी प्रवर्ग घेतोय. सर्वसाधारण 5 जागा येतात आणि 5 जागेचा अपेक्षित कट ऑफ काय रिझल्ट येते आपलं चक्र ते आपल्याला बघायचं आहे मित्र. 6वी ते 8वी गणित व विज्ञान ओबीसी सर्वसाधारण 121 ते 125 आणि या प्रवर्गाला आलेली पद आहेत 5. टार्गेट स्कोर आहे 121 ते 125. त्यानंतर ओबीसी महिला 30% महिला भगिनी 4 जागा आहेत त्यांच्या वाट्याला. अपेक्षित कट ऑफ काय येतो तो आता आपल्याला बघायचा आहे. तो तपासू आपण इथं. त्याची रेंज अंदाजे येणार आहे 116 ते 120. 6 ते 8 गणित व विज्ञान ओबीसी प्रवर्गाची पद आहेत 4 आणि टार्गेट रेंज आहे 116 ते 120.
कुठला प्रवर्ग घेतोय? तो आहे एससी प्रवर्ग. आणि सर्वसाधारण 3 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ रेंज घ्यायची आहे. इथं रिझल्ट येईल बघा. 6वी ते 8वी गणित आणि विज्ञान एससी प्रवर्ग आहे. सर्वसाधारण 3 पद आहेत, 117 ते 121. कुठलं आपल्याला याच्यामधलं महिला भगिनी 30% आरक्षण आहे. पुन्हा यांच्या वाट्याला 3 जागा आलेल्या आहेत आणि काय अपेक्षित कट ऑफ येते तो तपासायचा आहे. बघा 6 ते 8 गणित व विज्ञान एससी प्रवर्ग महिला भगिनी 112 ते 116 त्यांचा अपेक्षित कट ऑफ येतोय. कुठला प्रवर्ग घेतोय? तो प्रवर्ग आहे एसटी प्रवर्ग. आणि सर्वसाधारणच्या जागा 11 आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे आपल्याला. 98 ते 102. 6 ते 8 गणित व विज्ञान एसटी प्रवर्ग आहे. सर्वसाधारण 98 ते 102 हा कट ऑफ दाखवते आहे. एसटी प्रवर्गामध्ये महिला भगिनी घ्यायच्या आहेत. 9 जागा आहेत महिला समांतर आरक्षणाच्या. अंदाजे अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. 6वी ते 8वी गणित व विज्ञान एसटी प्रवर्ग महिला भगिनी 93 ते 97 हा यांचा अपेक्षित कट ऑफ दाखवते आहे. त्यानंतर पुढे एनटीसी सर्वसाधारण 1 जागा येते आहे. अपेक्षित कट ऑफ तपासू आपण. बघा एनटीसी 6 ते 8 गणित व विज्ञान सर्वसाधारण साठी 1 जागा आहे. 124 ते 128 हा अपेक्षित कट ऑफ दाखवते आहे. एनटीसी मध्ये महिला भगिनी घ्यायचे आपल्याला. त्यांच्या वाट्याला सुद्धा 1 जागा आलेली आहे. अपेक्षित कट ऑफ तपासू आपण. 119 ते 123 दाखवते आहे. कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला? एनटीडी सर्वसाधारण 1 जागा आहे. तर याचा अपेक्षित कट ऑफ काय आहे एनटीडीचा? तो अंदाजे येणार आहे 6 ते 8 गणित व विज्ञान एनटीडी सर्वसाधारण 125 ते 129 हा याचा अपेक्षित कट ऑफ येतोय. एनटीडी प्रवर्गामध्ये ज्या महिला भगिनी आहेत 30% आहे, पण इथं जागा त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे आता प्रवर्ग आपण बदलूया. एनटीबी प्रवर्ग येतोय. सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. गट 6 ते 8 विषय गणित व विज्ञान एनटीबी सर्वसाधारण 122 ते 126. त्यानंतर यामध्ये महिला 30% 1 जागा आहे एनटीबी मध्ये. आणि अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 117 ते 121 हा त्यांचा अपेक्षित कट ऑफ येतोय मित्र. कुठला प्रवर्ग घेऊ आपण? एनटीबी नंतर आलेला आहे व्हीजे ए. सर्वसाधारणसाठी 1 जागा आलेली आहे आणि अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे.
121 ते 125, 6 ते 8चा गट आहे. गणित व विज्ञान VJA सर्वसाधारण. महिला भगिनी एक जागा आहे VJA मध्ये. अपेक्षित कट ऑफ 116 ते 120 दाखवते. जिल्हा परिषद धुळे 6 ते 8 गणित व विज्ञान विषय VJA आणि महिला भगिनी. पुढला प्रवर्ग घेऊ आपण. शेवटचा आहे SBC प्रवर्ग सर्वसाधारण एक जागा आहे. बघा, जिल्हा परिषद धुळे 6 ते 8 विषय गणित SBC सर्वसाधारण 121 ते 125. त्यानंतर SBC प्रवर्गामध्ये महिला भगिनी इथं रिक्त पद नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला पुढला विषय घ्यायचा आहे. आपल्याला 6 ते 8चा सध्या गणित आणि विज्ञान घेतला आहे. आता पुढला विषय मी मराठी भाषा घेतोय. या मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा याचे 23 पद इथं आहेत 6 ते 8 साठी जिल्हा परिषद धुळेमध्ये. तर या मराठी भाषा याचा कट ऑफ काय राहतो ते बघू आपण. पुढला प्रवर्ग घ्यायचा. सर्वसाधारणसाठी 3 जागा आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ तपासू. 144 ते 148. 6वी ते 8वी मराठी भाषा सर्वसाधारण 3 पद आहेत. त्यानंतर महिला भगिनी 30% यांच्या वाट्याला सुद्धा 3 जागा आलेल्या आहेत. त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो. 6 ते 8 मराठी विषय 139 ते 143 मराठी भाषा आणि खुल्ला प्रवर्ग महिला आरक्षण. EWS सर्वसाधारण एक जागा आहे. अपेक्षित कट ऑफ मराठी भाषा सुरू आहे. गट 6 ते 8 धुळे जिल्हा परिषद 142 ते 146. पुढे आपल्याला 30% महिला भगिनी एक जागा 6 ते 8 मराठी विषय धुळे जिल्हा परिषद 140 ते 144 दाखवते. पुढला आता प्रवर्ग आपल्याला चेंज करायचा आहे. EWS नंतर OBC येतोय. सर्वसाधारण साठी 2 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ 142 ते 146. त्यानंतर महिला भगिनींसाठी एक जागा आहे. बघा, अपेक्षित कट ऑफ 6 ते 8 मराठी विषय आहे 140 ते 144. OBC एकच जागा आहे. पुढे आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. आपले SEBC बांधव एक जागा आहे सर्वसाधारण मध्ये. त्यामुळे कट ऑफ हा जास्त राहणारच आहे, साहजिकच आहे. मराठी भाषा आहे 6 ते 8 साठी 144 ते 148. SEBC प्रवर्ग महिला भगिनी यांच्यासाठी सुद्धा एकच जागा आहे. अपेक्षित कट ऑफ बघू आपण.
139 ते 143. त्यानंतर आता प्रवर्ग बदलायचा आहे आपल्याला. SC प्रवर्ग घ्यायचा आहे. सर्वसाधारणची जागा 1 आहे आणि अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. 141 ते 145 मराठी भाषा. एकच पद आहे त्यामुळे कट ऑफ हा येतोय. 30% महिला भगिनींचा जे काही पद आहे ते एक पद आलेलं आहे. त्या पदाचा कट ऑफ बघायचा आहे आपल्याला. अंदाजे कट ऑफ 136 ते 140 मराठी विषयासाठी 6 ते 8 चा गट. झेडपी धुळे. ST प्रवर्ग सर्वसाधारणच्या 4 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ तपासू आपण. 122 ते 126 येतो. महिला आरक्षण घ्यायचं आहे 30%. 3 जागा आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ 6 ते 8 मराठी विषय. ST प्रवर्ग महिला आरक्षण 117 ते 121. पुढला प्रवर्ग घेतोय ST नंतर आलेला आहे NTC प्रवर्ग आहे. सर्वसाधारणची 1 जागा आहे. 6 ते 8 झेडपी धुळे मराठी विषय. 144 ते 148. त्यानंतर NTC मध्ये महिला भगिनी 30% रिक्त पद नाही आहे. NTD सर्वसाधारण 0 आलेलं आहे, पद नाही आहे. NTB 1 पद आहे सर्वसाधारणसाठी. 6 ते 8. एकशे 43 ते 147 मराठी भाषा. झेडपी धुळे. त्यानंतर NTP महिला भगिनी इथं पद नाही आहे. प्रवर्ग बदलू आपण. VJA सर्वसाधारणसाठी 1 पद आलेलं आहे. अपेक्षित कट ऑफ अंदाजे 142 ते 146. 6 ते 8 मराठी विषय. झेडपी धुळे. महिला 30%. इथं रिक्त जागा नाही. SBC सर्वसाधारण जागा नाही. त्यानंतर मला आता आपण अगोदर गणित व विज्ञान घेतला, मराठी घेतला. आता समाजशास्त्र या विषयाचे जे पद आहेत ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. इतिहास भूगोल 23 जागा दाखवते आहे आणि यांचा कट ऑफ आता आपण काढूया. 6 ते 8 चा गट आहे मित्र. पुढला प्रवर्ग घेतोय. सर्वसाधारण 3 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ काय दाखवते ते बघू आपण. 142 ते 146 दाखवते. 6 ते 8 समाजशास्त्र, पब्लिक इतिहास आणि ओपन. याच्यामध्ये महिला भगिनी बघूया आपण. 30% आरक्षण. 3 जागा आलेल्या आहेत. त्यांचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे आपल्याला. 141 ते 145 दाखवते. झेडपी जिल्हा परिषद. EWS सर्वसाधारण 1 जागा आलेली आहे.
अपेक्षित कट ऑफ काय दाखवते? 142 ते 146. त्याच्यामध्ये 30% आरक्षणानुसार एक पद येते, त्याचा अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे. तो अपेक्षित कट ऑफ येतो 6 ते 8 आहे. इतिहास विषय आहे किंवा समाजशास्त्र 142 ते 146. कुठला प्रवर्ग घेतोय? ओबीसी. सर्वसाधारण 2 जागा आहेत. काय कट ऑफ येते ते बघू आपण. अपेक्षित कट ऑफ बघा, 6 ते 8 चा गट समाजशास्त्र अब्लिक इतिहास आहे. ओबीसी सर्वसाधारण 144 ते 148. झेडपी धुळे. इथं आपल्याला आता महिला 30% एक जागा इथे आहे. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. ओबीसी मध्ये महिला समांतर आरक्षण 6 ते 8, समाजशास्त्र इतिहास 142 ते 146. ओबीसी नंतरचा प्रवर्ग घेतोय एससीबीसी. सर्वसाधारण एक जागा आहे. अपेक्षित कट ऑफ बघायचा आहे आपल्याला. 142 ते 146 दाखवते. एकच पद आलेलं आहे. पुढे महिला भगिनी 30% आरक्षण एक पद आहे आणि अपेक्षित कट ऑफ काय दाखवते ते बघू आपण. बघा, एससीबीसी प्रवर्ग महिला समांतर आरक्षण 6 ते 8, समाजशास्त्र इतिहास 141 ते 145. त्यानंतर एससी प्रवर्ग एक जागा आलेली आहे सर्वसाधारण मध्ये. अपेक्षित कट ऑफचा रिझल्ट अंदाजे तुम्हाला दिसेल 143 ते 147. मराठी विषय आहे 6 ते 8. धुळे जिल्हा परिषद. महिला समांतर आरक्षण एक जागा आहे. अपेक्षित कट ऑफ 138 ते 142. एसटी प्रवर्ग आहे सर्वसाधारण 4 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ तपासायचं आहे आपल्याला. अंदाजे आहे 124 ते 128. एसटी प्रवर्गासाठी धुळे जिल्हा परिषद मराठी विषय 6 ते 8. 30% 3 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ बघू आपण. 119 ते 123 दाखवते. पुढचा प्रवर्ग घेतोय एनटीसी. सर्वसाधारण एक जागा आहे. एनटीसी वर्ग 6 ते 8, मराठी विषय धुळे जिल्हा परिषद 142 ते 146 दाखवते. त्यानंतर महिला भगिनी इथं जागा नाही आहे एनटीसी साठी. एनटीडी सर्वसाधारण नाही आहे. एनटीबी सर्वसाधारण एक जागा आहे. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे.
6 ते 8 समाजशास्त्र, इतिहास, NTB एकच पद आहे 142 ते 146. त्यानंतर इथं महिला भगिनी 0 आहे, पद नाही आहे. त्यामुळे आता पुढचा प्रवर्ग घेऊ आपण VJA, सर्वसाधारण 1 जागा आलेली आहे. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. 144 ते 148 दाखवते. महिला आरक्षण घ्यायचंय, 0 जागा आहे. नंतर SBC प्रवर्ग, सर्वसाधारण 0 जागा आहे. महिला आरक्षण इथं सुद्धा जागा नाही. तर अशा प्रकारे आपण आज 1 ते 5 चा गट, 6 ते 8 चा गट गणित विज्ञान, त्याच्यानंतर मराठी भाषा आणि त्याच्यानंतर समाजशास्त्र, त्यामध्ये इतिहास, भूगोल हे जे विषय येतात त्याचा कट ऑफ आपण काढलेला आहे जिल्हा परिषद धुळे. मला अपेक्षा आहे मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा, त्याला तुमच्या गटावर जे काही शिक्षक उमेदवारांचे गट आहेत त्यावर शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतरही आपण जोपर्यंत निवड यादी येत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ बघत राहू. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आणि आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्या निवडीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या तुमच्यासोबतच्या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.